नमस्कार. शासकीय कर्मचारी आहात. दरवर्षी मत्ता व दायित्व फॉर्म भरताना गोंधळ होतो. कोठे काय लिहायचे, काय दाखवायचे, हा फॉर्म कसा भरायचा, फॉर्म का भरावा लागतो आणि फॉर्म भरल्यानंतर यामध्ये पुढे काय प्रक्रिया होते, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच नवीन अपडेटेड फॉर्म मत्ता व दायित्वाचा फॉर्मॅट याविषयीची देखील संपूर्ण माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून देखील आपण तो फॉर्म डाउनलोड करू शकता. चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. ज्यामध्ये हा फॉर्म भरण्याचा मुख्य उद्देश असतो, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक पारदर्शकता ठेवणे, त्यानंतर भ्रष्टाचार रोखणे आणि संपत्ती आणि कर्जाची नोंद शासनाकडे ठेवणे यामागचा उद्देश आहे. आता यामध्ये एक महत्त्वाचे आहे, हा फॉर्म दरवर्षी 31 मार्च स्थितीप्रमाणे भरून द्यावा लागतो आणि 31 मे पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर आपल्यासाठी 31 मे पर्यंत हा फॉर्म सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये हा फॉर्म कशा प्रकारचा आहे, तर ज्यामध्ये 3 भाग केलेले आहेत. सुरुवातीचा एक भाग आहे ज्याला आपण पपत्र 1 म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला अचल मालमत्तेची नोंद करावी लागते, ज्यामध्ये घर, जमीन, प्लॉट असेल. त्यानंतरचं पपत्र 2 आहे, ज्यामध्ये चल मालमत्ता असते, ज्याला आपण मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणतो, ज्यामध्ये बँक खाते, दागिने, वाहन याचा समावेश होतो. आणि प्रपत्र 3 मध्ये दायित्व, ज्याला लायबिलिटी म्हटलं जातं, ज्यामध्ये कर्ज असेल, लोन असेल, उधारी असेल याचा समावेश होतो. आता हा फॉर्म कसा भरायचा, ज्यामध्ये थोडक्यात अगदी 2 मिनिटात सांगतो, जास्त वेळ घेत नाही. ज्यामध्ये सुरुवातीचं जे प्रपत्र 1 आहे, ज्यामध्ये अचल मालमत्ता भरावी लागते, मालमत्तेचा पत्ता लिहायचा असतो, त्यानंतर मालमत्तेचा प्रकार, घर, जमीन असेल, त्यानंतर खरेदी किंमत असेल, त्यानंतर सध्याची किंमत काय आहे, मालक कोण आहे आणि कशी मिळाली आहे प्रॉपर्टी हे देखील लिहावे लागते, ज्यामध्ये खरेदीने मिळाली, वारसानं मिळाली की भेट म्हणून मिळाली. आता उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा प्लॉट घेतला असेल तर त्याचा पत्ता, किंमत आणि सध्याची बाजार किंमत लिहावी लागते. अशा प्रकारे प्रपत्र 1 आपण भरू शकता. त्यानंतर प्रपत्र 2 मध्ये काय लिहायचे, काय भरायचे, तर त्यामध्ये आपणास चल मालमत्ता भरावी लागते. आता यामध्ये बँक बॅलन्स, एफ-डी, आर-डी, एल-आय-सी पॉलिसी, दागिने, सोने, चांदी, वाहन, बाईक, कार याचा समावेश होतो. आता लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची अंदाजित किंमत नमूद करावी लागते. ही एक गोष्ट आपण लक्षात घ्या. आता यानंतर आहे प्रपत्र 3 कसा भरायचा, ज्याला आपण दायित्व म्हणतो. आता यात काय लिहायचं असते, तर कोणाकडून कर्ज घेतले, किती रक्कम घेतली, त्यानंतर कधी घेतली, त्यानंतर कारण वाहनासाठी घेतली, घरासाठी घेतली, तर याविषयीची माहिती द्यावी लागते. आता उदाहरणार्थ तुम्ही जर होम लोन घेतलं असेल तर बँकेचे नाव, कर्जाची रक्कम याविषयीची माहिती त्यामध्ये द्यावी लागते. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे, यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण थोडं लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्यामध्ये चुकीची माहिती देऊ नका, सर्व माहिती सत्य असावी, अंदाजेत किंमत चालते पण चुकीची माहिती नको आणि दरवर्षी अपडेट करणे आवश्यक असते. आता यामध्ये लोक काय चुका करतात, तर बँक खाते लपवणे, दागिने न दाखवणे, कर्ज लिहायचे विसरणे आणि सध्याची किंमत न लिहिणे, तर अशा चुका शक्यतो टाळा. आता मता व दायित्व हा एक फॉर्म नाही, म्हणजे तर तुमची आर्थिक माहिती शासनाकडे पारदर्शकता ठेवण्यासाठी शासनाने जमा केलेली असते. आता एक महत्त्वाचा भाग आहे. आता यानंतर या माहितीचे पुढे काय होते, तर त्या अगोदर थोडंसं जे सांगतो की आपल्या चॅनलवरती शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेविषयीच्या संपूर्णच माहितीचे व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये मेडिकल बिल असेल, त्यानंतर रजा नियम असेल किंवा इतरही अपडेटेड माहिती आहे. तर नक्कीच आपण एकदा चॅनलवरती भेट द्या. चला तर मग आता आपण मता व दायित्वाचं विवरणपत्र भरून दिल्यानंतर यामध्ये पुढे काय केले जाते, तर एक गोष्ट लक्षात घ्या, याची नियमित प्रशासकीय तपासणी होते, ज्यामध्ये सर्वप्रथम कोण पाहते, तर तुमच्या ऑफिसमधील जे वरिष्ठ अधिकारी असतात, हेड ऑफ ऑफिस ते बघतात, ज्यामध्ये विभाग प्रमुख असेल, हे अधिकारी सर्वप्रथम फॉर्म तपासतात आणि तपासणीमध्ये काय पाहिले जाते, तर मागील वर्षीच्या फॉर्मची तुलना केली जाते. अचानक वाढलेली संपत्ती, उत्पन्नाच्या तुलनेत जास्त मालमत्ता आणि कर्ज लायबिलिटी योग्य दाखवली आहे का, याची तपासणी केली जाते. उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याने अचानक मोठा प्लॉट घेतला आणि त्याचे उत्पन्न कमी असेल तर तो केस तपासणीसाठी दिला जातो, ज्यामध्ये पुढे कोणाकडे जातो, तर जर काही संशयास्पद दिसले तर पुढे फाईल पाठवली जाते, ज्यामध्ये विभागीय कार्यालय असेल किंवा मग लेखा विभाग असेल किंवा मग विजिलन्स विभाग असेल, गुप्त तपास असतो. आता यांच्याकडे ही माहिती पाठवली जाते. सरासरी ही गोष्ट खूप रेअर होते,
खालील परिस्थितीत संपत्ती उत्पन्नापेक्षा जास्त वाटली, माहिती लपवली किंवा काही तक्रार आली, तर मग चौकशी सुरू होते. कागदपत्र मागवली जातात आणि उत्पन्नाचा स्रोत विचारला जातो. त्यामुळे चुकीची माहिती वगैरे देऊ नका. ज्यामध्ये विभागीय चौकशी असेल, निलंबन असेल, जर गंभीर बाब काही आढळली तर या सगळ्या गोष्टी केल्या जातात किंवा सेवा नियमानुसार कारवाई, भ्रष्टाचार विरोधी कायद्यानुसार केस, अशा प्रकारची कारवाई केली जाते. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, फॉर्मचा वापर कोठे होतो, तर हा फॉर्म खालील ठिकाणी उपयोगी पडतो, ज्यासाठी आपणास अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आपले प्रमोशन, पदोन्नती असेल तर त्यासाठी हा फॉर्म अत्यंत आवश्यक असतो. त्यानंतर बदली, ट्रान्सफरसाठी देखील आवश्यक आहे. त्यानंतर व्हिजिलन्स क्लिअरन्स यासाठी देखील आवश्यक आहे आणि तक्रारीची चौकशी यासाठी देखील आवश्यक आहे. आता थोडक्यात सोप्या भाषेत म्हणजे हा फॉर्म म्हणजे तुमचे आर्थिक रिपोर्ट कार्ड आहे आणि सरकार पाहते की तुमच्याकडे किती संपत्ती आहे, ती कशी मिळवली, ती योग्य आहे का. तर थोडक्यात मत्ता व दायित्व फॉर्म हा फक्त औपचारिक नाही, तर तो सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकतेचा पुरावा आहे. याविषयी आपणास काही अडचण आली तर नक्की कमेंट्स करा. धन्यवाद.